परवानगीशिवाय कुठलीही कृती करू नका, पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ग्रामस्थांना हे आवाहन केलेले। म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावाला बीडची उपमा दिल्यानंतर कुरडू ग्रामस्थांमध्ये संताप उसळला। ग्रामस्थांनी आज गाव बंद पुकारले। यातच कोणतेही आंदोलन करताना प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे। मुरुम अथवा वाळू उत्खननावर पूर्ण बंदी नाही, ते करण्यासाठी कायद्याने परवानगी घेणं आवश्यक असल्याचंही जयकुमार गोरे म्हणाले। सगळ्यांना मला सांगायचं की ग्रामस्थ बांधवांना माझी विनंती आहे की आपण ज्या काही गोष्टी आपण करतो त्या अगदी परवानगी घेऊन सगळं करता येतं, तेव्हा आपण परवानगी केली पाहिजे, कायद्याचंही रक्षण केलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला आपण राजकीय स्वरूप पण दिलं नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। ग्रामस्थांकडून कुरडू गाव बंदची हाक देण्यात आली। आंदोलनात ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्याने गावकरी संतप्त झालेत। म्हाड्याच्या कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणी आता ग्रामस्थांकडून ही हाक देण्यात आली। म्हाडा तालुक्यातील कुरडू इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून झालेल्या वादंगावर म्हाड्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार तोफ डागली। आता या गावात बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यानंतर कुरडू ग्रामस्थ आक्रमक झाले। तर ग्रामस्थांवर काय कारणाने गुन्हे दाखल झाले, तर महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली, अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणं, त्याबरोबरच कारवाईला आलेल्या तहसीलदारांना ग्रामस्थांकडून शिवीगाळ करण्यात आला। त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले।